बेडकेहाळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात सांप्रदाय सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती। बेडकेहाळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नानीज यांच्या सांप्रदाय सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले। प्रबोधनकार मंगलाताई चव्हाण, मनीषाताई मगदुम, जिल्हा धर्मप्रसारक शशिकांत पाटील, तुकाराम पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सेवा केंद्राचे प्रमुख विजय संगपाळ यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये नानीज येथील दक्षिणपीठ असणाऱ्या केंद्राने जगभरात 1600 सेवा केंद्रांची स्थापना केली आहे। आज तागायत 65,000 लोकांनी देहदानाचा संकल्प केला असून केंद्राच्या वैद्यकीय सेवेत असणाऱ्यांनीही देहदान केले आहे। केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 2 महिन्यामध्ये 1 लाख लोकांनी रक्तदान केले असल्याचे सांगितले। मुळात म्हणजे कसं की तुम्ही माझ्यासाठी काय करायचं आहे किंवा विजय सरांच्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्ही फक्त 1 तास 10 मिनिटं आपल्याच जीवनासाठी द्यायचं आहे। सकाळी दर रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजून 10 मिनिटेपर्यंत ऐकायचं आहे। इथं काही येताना आणायचं नाहीये, आणला कधी तर फुलं आणायची, ती पण 9च्या अगोदर येऊन तुम्ही पूजा वगैरे करू शकता। त्याच्यानंतर मोकळे यायचं आहे, ऐकायचं आहे, मनसोक्तपणे माऊलींचे विचार घ्यायचे आणि घरी जायचं आहे, आपला संसार करायचा आहे। आपलं कसं आहे, माऊलींचं संसार आणि परामर्श म्हणजे अध्यात्म हे करायचं आहे, संसार सोडून करायचं अजिबात नाही। मग ह्यात आमच्यात 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या मुलापासून म्हातारे बायकापर्यंत सगळे पुरुषांच्या बरोबर म्हणजे म्हातारे पुरुषांच्या पर्यंत सगळे येऊ शकतात। त्यात जात धर्म हिंदू काय मुसलमान काही नाही, सगळे इथं जातात। इथं आपला ओमचा मंत्र ह्या आठवड्यामध्ये असो, पण माऊली जो आता माऊलींना इथं तुम्ही आता पाया पडलाय, नंतर आणि दर्शन घ्याल त्यावेळेला तुम्हाला ज्या अडचणी आहेत दिवसभरासाठी, मोठ्या अडचणी असू द्यात लहान अडचणी असू द्यात, तुम्ही माऊलींच्याकडे इथं मागू शकता। आता माऊली इथं सध्या आहेत। मी एवढं छाती ठोकपणे का सांगतो की आज तुम्ही जाताना इथं माऊलींच्याकडे एखादं मागणं मागून जायचं, असं सांगू नका मला 10 लाख मिळू द्या, तुमच्या नशिबात असले तर ते पण मिळणार। पण ज्या छोट्या अडचणी आहेत त्या इथं सांगितल्या तर तुम्हाला 5 आठवड्यापर्यंत त्याची अनुभूती येईल हळूहळू। यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रबोधन केले। जेव्हा मी खरंच मनानं विचलित झालेलं आहे, मी युद्धाला घाबरत नाहीये, पण मनाला कुठेतरी वाटतंय की माझ्या आप्तेष्टांना नातेवाईकांना मारून मी काय मिळवणार आहे। हा काही खरा पुरुषार्थ आहे? माणूस ज्या वेळेला आपला रस्त्यावरून सरकतो ना त्यावेळी मग हे अशा प्रकारचं शांतपण येतं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सिद्धेश्वर माने, प्राथमिक कृषी पत्तींचे संचालक मलगोंडा पाटील, ॲडव्होकेट किरण संगपाळ, RB संगपाळ, संजय पोतदार, रमेश मांगूर यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। देह परमार्थ लावला तरच आपल्या देहाचं सार्थक होतं, नाहीतरी नाना आघात मृत्यू पण ते जाणार आहे। म्हणजे कसं, जर आपण आपल्या ह्या देह कशासाठी आहे, आपला जन्म कशासाठी आहे, आपल्यालाच परमेश्वरानं माणूस म्हणून का जन्माला घातलाय याची जर कधी विचारच केला नाही तर आपण सगळ्यासारखे जे पशुपक्षी आहेत 84 लक्ष योनी आहेत, म्हणजे 84 लक्ष या भूतलावर या सृष्टीमध्ये जाते। यांच्यासारखं आपण जन्माला येणार आहे, मोठं होणार आहे, खाणार पिणार आहे, संसार करणार आहे आणि एक दिवस निघून जाणार आहे। पण सगळ्यात साधू संतांचं म्हणणं असं आहे की मनुष्य देह एक असा आहे की तो पुन्हा पुन्हा मिळत नाही। जो खिल सके ना वो फूल हम है, तुम्हारे चरणों की फूल हम है। जो खिल सके